राज्यामध्ये ऐन हिवाळ्यात पावसाळा सुरू झालाय की काय असं चित्र आहे। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्गात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। अहिल्यानगरच्या अनेक भागात आज पहाटे 5 ते 6च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली। याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहाटेपासूनच पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची एकच धांदल उडाली। ऐन हिवाळ्यात अनेकांना छत्री घेऊन बाहेर पडावं लागलं। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या। रात्री अनेक भागात रिमझिम पाऊस झाला। जिल्ह्यातल्या अनेक भागात सलग 2 दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा त्याचबरोबर उन्हाळी मका इत्यादी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। तर आंबा, काजू आणि द्राक्ष उत्पादकही चिंतेत सापडले। या सगळ्या संदर्भात प्रादेशिक हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। साऊथकडनं येणारी बाष्पयुक्त वारे जे की सायक्लोन फेंगल जसं आपण म्हटलं त्याचं रेमनंट्स म्हणजे त्याचे जे त्याचा राहिलेला जो भाग आहे इन द फॉर्म ऑफ सायक्लॉनिक सर्क्युलेशन, त्यामुळं साऊथ ईस्टर्ली विंड जे की साऊथकडनं येतात त्यामुळे आपल्या तिथं बाष्पाचं प्रमाण वाढलं गेलं आणि दुपारी होणाऱ्या हिटिंगमुळे किंवा तापमान वाढीमुळे काही भागांमध्ये, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणि कोकणातल्या काही भागांमध्ये काल पाऊस नोंदवला गेला। हे त्याचे मेन कारणे आहेत। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल